जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता धारे सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे नाम तारक त्रिभुवनी मने नामयाचे जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे विठ्ठल सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो वंदे देव उमापतिं सुरगुरुं
वन्दे जगत्कारणम् वन्दे पन्नगभूषणं मृगधरम् वन्दे पशूनां पतिम् वन्दे सूर्यशशाङ्कवन्निनयनम् वन्दे मुकुन्दप्रियम् वन्दे भक्तजनाश्रयं च वरदम् वन्दे शिवं शङ्करम् ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणां नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहुक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्तबाई नमो त्रिभुवन वेद प्रतिपाद्या जय जय सुसमेध्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्तीचा दासो अवधारा जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जन्मा येऊनिया थोडं बघा
जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे मस्तक हे पायावर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी आज चाटा नगरीमध्ये एक दिवसीय सेवा पुष्पयोग आणि त्याचं निमित्त असं आहे. सौभाग्यवती सोनाली देवी आणि श्रीमान विश्वजित यांच्या पोटी आलेलं कन्या रत्न आणि या आनंदीचा चौथा अभिष्ट चिंतन सोहळा, अर्थात आपण म्हणतो वाढदिवस. हॅपी बर्थडे टू आनंदी विठ्ठल. आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सेवा करण्याचा योग आणि या सेवेकरता घेतलेला अभंग बघा. अभिष्ट चिंतन सोहळा आनंदीचा आहे आणि म्हणून अभंग सुद्धा आनंदानं जनाबाईचा घेतलेला आहे. विठ्ठल काय आहे, प्रत्येक संतांचं काहीतरी विशिष्ट गुण आहे. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबर आहे. विश्वाची आई वय 16 वर्षाचं 22 वर्षाचं असेल पण जगाची आई होण्याचं भाग्य प्राप्त झालं. हे आपलं विश्व जर त्यांचं घर असेल तर त्यांचं विश्व किती मोठं असेल महाराज. आणि म्हणून विश्वाची आई ज्ञानोबर आहे म्हणून त्यांना माऊली म्हणतात. माऊली ज्यांच्याकडे मायाळूपणा आहे, उदारता आहे आणि लीनता आहे. ज्ञान कुठलंही महाराज संसारातलं ओतप्रोत भरलेलं ज्ञान प्रत्येक ज्ञानेश्वरीच्या ओवीमधून जगत कल्याणाची भावना आहे महाराज. नामदेवराय उगा म्हणत नाहीत. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवा
अनुभवावी, वाचावी नाही एकतरी ओवी, अनुभवावी, अनुभव घ्यावा आणि त्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. काय ज्ञान आहे महाराज. उपलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे कैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की साध्यापर्यंत जाऊन पोचायचंय. बघा, पक्षी आहे आणि माणूस आहे. पक्ष्यानंही आंबा बघितला पिकलेला आणि माणसानंही बघितला. पक्षाला काय महाराज, डायरेक्ट लगेच फडफड फडफड पंख केले की जाऊन पोचलं जिथं आंबा आहे तिथं, लगेच खायला सुरुवात केली. हे माणसानं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर म्हणलं याच्यासारखं आपण नाही का जाऊ शकणार. मग त्यानं कृत्रिम पंख बनवले. काय, 2 सुप 2 बगलेला बांधले आणि गेला स्लॅपवर महाराज. आणि मग असं केलं, आदर झाला. ते लहान लेकर करत होते बघा, शक्तिमान अद्भुत आदम परिभाषा है, कधी मानवता की एक आशा आहे का नाही. आणि मग उगच स्लॅपून उड्या टाकायचे आणि मरून जायचे महाराज. ती कसं येईल वाचवायला महाराज. पक्षाप्रमाणे आपण आंब्यापर्यंत जाऊन पोचतो की काय. पक्षी पंखाच्या सहाय्याने गेला, आपणही पंख बसवले आणि आदर उडी मारली, गेला का आंब्यापर्यंत नाही, खाली पडला, डोकं फुटलं आणि लोक धावत आले आणि म्हणायला लागले, काय हो तुम्ही हे विचार करून करायला पाहिजे होता. तो म्हणला, विचार 1 दिवसाचा का, 2-4 दिवस झालं, 2-4 दिवस झालं मी विचार करायला लागलोय. मग आपण साध्यापर्यंत जाऊन पोचणारच नाही का. पोचणार. ज्ञानेश्वर महाराज त्या माणसाला ज्ञान सांगतात, हळूहळू ढाळे ढाळे के तुले एक वेळे, जे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. ह्या फांदीहून त्या फांदीवर, त्या फांदीहून त्या फांदीवर, नंतर मग आंब्यापर्यंत साध्यापर्यंत जाऊन पोचता येतं. हे ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला मला सांगावं महाराज. ईश्वरी ज्ञानाचा अगाध साठा असणारी ज्ञानेश्वरी तुमच्या करता निर्माण करून दिली महाराज. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा आहे, प्रेम म्हणलं की नामदेव आहे. किती प्रेम हो. देह जावोत वारा हो, देह जावोत वारा हो. की नामदेव आहे. शांती म्हटलं की एकनाथ महाराज, तुकाराम महाराज सांगतात, शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, मनवोनी शांती धरा, उतराल पैल तिरा. मनुष्याच्या जीवनामध्ये शांती असल्या शिवाय सुख मिळत नाही म्हणतात. कारण शांत राहण्यात जेवढं सुख आहे तेवढं धावपळीत सुख नाही महाराज. आता निश्चिंतेने पावलो विसावा, शांत बसण्यामध्ये सुख आहे महाराज, धावपळीत नाही महाराज. एका कुत्र्यानं विचार केला सकाळी, म्हणला आपला शेपटाचा गोंडा आपल्या तोंडासमोर घ्यायचा आहे, आणि जी पळायला लागलं महाराज, दिवसभर पळायलं, कसा येईल.
आणि ज्या वेळेस दिवस मावळायच्या टायमाला जमीन उकरून खड्डा केला आणि दुमत होऊन बसलं की गोंडा समोरच आला. म्हणला ही आता आलाय. शांत बसल्याशिवाय सुखाची अनुभूती नाही येत विठ्ठल. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये शांती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर एकनाथरायांच्या जीवनाकडे बघा, किती शांतता राहत. एक माणूस पान खाऊन थुंकला, पुन्हा गोदामाईमध्ये जाऊन स्नान केलं, पुन्हा थुंकला. असं अनेक वेळा झालं आणि शेवटी पान खाऊन खाऊन चुना पोळू लागला त्याच्या जिभेला. आणि मग तो पाया पडू लागला, महाराज माझं चुकलं. महाराज म्हणले तुझं नाही चुकलं, मीच तुझ्या पाया पडतो. रोज मी एकदा स्नान करतो, तुझ्यामुळे मला अनेक वेळा स्नान झालं, मी तुझ्या पाया पडतो. काय शांती असेल हो महाराज. आपल्या अंगावर थुंकल्यावर जमल का पान खाऊन? जमल का? खरं आपल्या जीवनामध्ये डोकावून बघा, काय शांती आहे महाराज एकनाथरायांकडे. महाराज म्हणतात, अपकार्यावरी जो कोपला तो कोपे तत्काळ नागवला. अपकार्याजने उपकार केला तोची दादुला परमार्थी. तोच परमार्थी आहे की अपकार्यावर सुद्धा उपकार करता येतो आणि तो करावाच. हे आम्हाला सनातन संस्कृती आणि पारमार्थिक सत्तेमधून आम्हाला हे ज्ञान मिळते महाराज. आणि म्हणून या ठिकाणी धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत महाराज. कारण एवढा लवाजमा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उभं करणं जोक नाही महाराज. हो, कारण याला नुसतं हे महाराज सांगून जमत नाही, भजनी सांगावं लागतं. गावात भजनीच नाही तर म्हणून मग बाहेर गावून लहान लहान मुलीचा बर्थडे आहे म्हणून लहान मुलं या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत. आमच्या हरिभक्ती परायण योगेश महाराज देशमुख तावरज खेडा यांची संस्था आहे तावरज खेड्याला. पूर्वी तावरज खेड्याला मृदंगासाठी बाहेर गावून मृदंगाचार्य बोलावतलं असत. पण आज आमच्या देशमुख महाराजांनी असं काही बदल घडवला की आज इथून गायक आणि वादक बाहेर गावी जातात. विठ्ठल किती लहान लहान मुलं घडवणं म्हणजे साधं काम नाही महाराज. आपणाला घरी एकच असते ते बेजार करते का महाराज? एक जमू देत नाही. एक इथं किती आहेत बघा विद्यार्थी, 20-22 विद्यार्थी सांभाळतात महाराज. हो, आणि जी कुठंच चलत नाही ती यांच्याकडे चलते. विशेषच आहे, जी शिक्षणात कमी असते, आगावपणामध्ये नंबर 1 असतंय, घरचे त्रासून जातात आणि मग म्हणतात की आता इथं संस्थेत घातल्याशिवाय पर्याय नाही, आणि तसलं जाते तिथं. त्याला नीट करूनच बाहेर. कंपनीच तशी आहे, कसं येऊ द्या, नीट होऊन जाऊ द्या. विठ्ठल म्हणून आपल्या आपण जीवनामध्ये जर बघितलं तर शांती हवी आहे, ज्ञान हवंय, वैराग्य हवंय. वैराग्याच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. छत्रपती शिवाजी राजांनी नजराना पाठवला, पण तो नजराना परत पाठवण्याचं सामर्थ्य आमच्या तुकोबरायाकडे. काय वैराग्य असेल. आताच्या जर महाराजाकडे कोणी आमदार खासदारानं तेवढा नजराना पाठवला माघारी, मी सुद्धा करणार नाही. विठ्ठल वैराग्य महाराज. आणि निळोबारायाचा विचार केला तर निष्ठा म्हणलं की निळोबाराया समोर येतात. तुकाराम महाराज ध्यान करत बसले होते आणि
तेवढ्यामध्ये देवानी सांगितलं, महाराज तुम्ही आत्ताच आलात वैकुंठाला, गिराईक तर बसलं तुम्हाला बोलवायला लगेच, मग तुमचं काम मी करू का? तुकाराम महाराज म्हणले, गिराईक लय खट्याळ आहे, ते तुम्हाला जमू देणार नाही. नाही नाही म्हणले, मी अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे, जातोच, काय करतोय बघतो. आणि देव क्षणार्धामध्ये निळोबारायासमोर प्रगट झाले महाराज. चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली आणि निळोबारायाला आवाज दिला, ए निळोबा उघड डोळे. डोळे उघडले आणि बघितलं. निळोबानी पहिल्या शब्दात सांगितलं, ए देवा तू कोण आहेस? तुला इथं का बोलवलंय का? नाही. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का? का आलास? बोलावल्याशिवाय तू का आलास? नाही, असं ध्यानस्थ बसल्यानंतर जाणं माझं काम आहे. त्याला कमी जास्तपणा विचारायचं काम आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे मी. असशील मग ध्यान तरी कुणाचं करायलायस? मी देव आहे, देव. निळोबारांनी सांगितलं, काय निष्ठा असेल महाराज. अनंत कोटी ब्रह्मांडाला म्हणतात, निळा म्हणे आम्ही ओळखूची देवा. मग कशा करता बसलाय? तुका याचा धावा करीत असो. तुकोबारायांचा धावा मी करतोय म्हणून या ठिकाणी बसलोय. महाराजांना पाठवून द्या, जा तुम्ही वैकुंठाला. काय निष्ठा असेल महाराज. आता जर ह्या राजकारणामध्ये जर बघितलं, रात्री होते किंवा इथं कार्यकर्त्यांनी जरा विचार करा, झेंडा कुणाचा सकाळी घ्यायचा विचार करा, कारण तुमचा नेता सकाळी कुठे आहे ते बघत जा. झेंडा रोज एक झेंडा घेऊन हाती रोज वेगळा झेंडा घ्यावा लागेल महाराज. काय वगैरे निष्ठाच नाही, सगळी निष्ठा निष्ठी. विठ्ठल आणि असाच एक व्यक्तिमत्वांच्या संप्रदायामध्ये ज्यांचा खूप मोठा अधिकार, नामदेवरायाचं कीर्तन चालू असत. नामदेवरायाचं कीर्तन, ज्या कीर्तनामध्ये देवानं नाचावं आणि चोपदारकीचं काम आमच्या जनाबाईनं करावं. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जनी. जनाबाईला विद्वत्ता नव्हती का, गायन नव्हतं का, काय नव्हतं, पण कीर्तन केलं नाही बरं. नाही केलं महाराज. मुक्ताबाईकडे कमी ज्ञान होतं का? 1400 वर्षाच्या चांगदेवाला ज्ञान दिलं महाराज. कमी ज्ञान होतं का? कुठंही त्यांचं वर्णन नाही. रंगात कीर्तन आलं नाही. स्त्री मुखा धर्म मीमांसा यश्रुनेती दुरात्मना किंतेन कृतं वै पापम ब्रह्म गुरुतल्पगा. कळालं तर मला धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून काय व्यक्तिमत्व होतं महाराज. गळ्याला दोर लावून पंढरीनाथाला बांधलं असा अधिकार महाराज. नुसतं बांधलं नाही, शिव्या दिल्या. शिव्या जनाबाईनं देवाला शिव्या द्याव्या आणि देवानं हसावं.
काय जनाबाईचा अधिकार असेल महाराज. नामदेवरायाच्या घरी सगळं काम करायची आणि ती काम करू लागायला देव यायचा महाराज. बघा, गरम पाणी असलं जास्त इसनाला घालायचं कोणी, देवानं. आणि ही सगळ्या गावात जनाबाई सांगायली, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, नाहू घाली माझा सखा. तिला तेल लावायचं, तिची वेणी फणी करायची, एवढं काम देवानं केलं हो. हे याच्याकरता आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे महाराज. आला का कधी कोण्या दुकानदाराला तंबाखूच्या पुढे बांधायला देव? आपलं तिकडे लक्षच नाही, नाही तर येतेच महाराज. ते साधा वया भक्ती काज नाही लाज धरी, तर काही काम करतो महाराज. जी काम पुरुषानं करायची नाही ती सुद्धा काम देवानं केली महाराज. केली का नाही? चोखोबाराया त्यांच्या पत्नीचं बाळंत पण करणं ही पुरुषाचं काम नाही हो, पण तरी सुद्धा आमच्या देवानं रूप धरलंच. काय झालं, चोखोबारायाच्या पत्नीनं सांगितलं, तुम्ही असंही पंढरीला जायलात, ठीक आहे जा, काही हरकत नाही, फक्त तेवढं वैंसाला पाठवून द्या. वैंसाला म्हणजे नंदला, म्हणजे तुमच्या बहिणीला तेवढं सांगा. चोखोबाराया इकडं ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, असं करता करता महाराज पंढरपूर गाठलं. ध्यानच नाही, नामचिंतनामध्ये काहीच कळालं नाही. आणि चोखोबाराया दिसल्याबरोबर देवाला वाटलं, अरे बापरे, आता काय खरं नाही म्हणले, मी तो उभं राहून उपयोग होत नाही म्हणले. आणि मग काय केलं, चोखोबारायाच्या बहिणीचं रूप देवानं घेतलं. आणि मंगळवेड्यामध्ये रात्री 12 वाजता दार उघड बय ग, दार उघड बय. वहिनी उघडा दार, वहिनी उघडा दार, अशी कामं केली महाराज. सगळं बाळांपण व्यवस्थित केलं महाराज.
हो, देव काम करायला कचराईच करत नाही महाराज. हो, भक्ती का साधण्या करता देव काही काम करतो महाराज. हो, काही काम. आता दळणं हे काम माणसाचं आहे का बाईचं आहे? मग कसे माणसं गिरणीवर आहेत सगळी, सांगा बरं. दळणं हे काम बाईचं आहे, पण देवानी दळू लागलं महाराज. सुंदर माझे जाते गे ओया गाऊ तो के तो घेरे विठ्ठला, असं म्हणलं की देवानं लगेच यायचं दळायचं. ओव्या गाऊया स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्या घरी, आळ चोरीचा माझ्या घरी. काय झालं? एकदा देवानं दळण असं दळलं, लय मोठं पंगत असेल, भरपूर दळलं, आणि इकडं लगेच काकड्यावाले आले की मग देवानं गडबडीनं पितांबर तिथं ठेवला आणि तिथली गोधडीच घेतली न विटेवर असं उभारला. आले लोक म्हणले, अर ही कुठली ही गोधडी आहे म्हणले, आणि पितांबर कुठे गेला देवा तुझा? आणि सगळा शोध घेतला तर जनाबाईच्या घरात सापडला महाराज, आणि तिला शुळावर देण्याचं ठरवलं. चंद्रभागी काठी शूळ उभा केला, आणि शूळ उभा केला आणि म्हणले द्यायला शुळावर, आणि मग त्या शुळाचं पाणी झालं महाराज. मग जनाबाईचा अधिकार कळाला. विठ्ठल अशा थोर सामर्थ्य शक्तिवान आमच्या जनाबाई यांचा सुंदर असा हा अभंग आपण घेतलाय. कारण अभिष्ट चिंतन सोहळा आनंदीचा आहे, मुलीचा आहे म्हटल्यानंतर आपण अभंग तरी मग जनाबाईचा घ्यायला काय हरकत आहे. म्हणून जनाबाईचा अभंग निवडण्याचं कारण, हा अभंग कधी तुम्ही ऐकला नसल आणि मीही कधी याच्यावर बोललो नसल. विठ्ठल बघा, अभिष्ट चिंतन सोहळा मुलीचा आहे, किती आनंदी आनंद आहे महाराज. नावही आनंदी आहे. एक काळ असा होता की मुलगी म्हणलं की नाक मुरडायचे लोक. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग पाहण्याची घाई, वंशाच्या दिव्या पाये नको पंती विजवू आई. काय करून बसलो आपण, आणि आज त्याची फळ आपण भोगतोय. कोणी म्हणतोय मुलगी बघा ना, आम्हालाही म्हणते तो मुलगी बघा महाराज. आता काय करून काय नाही. मी म्हणलं तुम्ही आम्हाला का सांगताय, तुम्ही जरा गाव फिरताव की म्हणते रोज रोज. अवघड झालं हे सगळं महाराज. हे आपलीच कर्तव्य आहेत, आपल्यालाच फळ भोगावी लागणार आहे. हो, हुंडा शब्द तर हरपूनच गेलाय. आता पोरं द्यायला पोरीच्या बापा नुसतं म्हणायचं काय करावं, लग्न केलं असतं यावर्षी पण दामच नाही. दाम मी देतो पण कामच करा. विठ्ठला विठ्ठला. आणि मुलींनाही असं नाही, हाय ते हाय पाय शिकल्यात महाराज. आणि ही आपले जयंती आहे वाजवायला, कुणाची वरात आली की वाजवायला आहे. तर काय करावं, शिक्षणात मुलं कमी आहेत. शिक्षण टॉपचं केलंय, कलेक्टर मुली आहेत,
IPS मुली आहेत, API मुली आहेत, आणि ही आपले असल तर MBBS कोण मुलं. मला काल परवा अर्थ कळाला MBBS काय. म्हणलं काय, म्हशी बघत बघत शेती. हा, ही कसली पदवी कुठून काढली, कुणी दिली, कुणाला भेटली. विठ्ठल गर्भातून मुलगी आईला बोलते, सांगना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना मला जन्मासी कोण घालणार. कोण घालणार आई? आई अगं मी तर थोडं मोठे झाले की भांडे घासीन, थोडं मोठं झालं की स्वयंपाक करीन, थोडं मोठं झालं की धन सगळं करीन. माझा का धिक्कार करतेस गाई? मुलगा एवढं काही काम करत नाही, करेल का? मुलगा उभा आहे आणि मुलगी उभा आहे. बापानं सांगायचं पाणी आणणार आहे, कोण आणल सांगा? खरं इमानदारीनं सांगा, कोण आणल? मुलगी. अहो चटकन. माझी मुलगी वर्षाची होती, वर्षाची, पण धोतर नेसलं की बॅगच हातात आणून द्यायची, ग्लास आणून द्यायचा. काय प्रेम आहे म्हणाच. मुलीसारखं प्रेम या जगात दुसरं कुणीही देऊ शकत नाही. आणि जास्त बापावर. आनंदीचं कुणावर आहे? जास्त बापावर. हो, कारण बापाच्या हृदयाचा तुकडा आहे तो. आणि मुलगा कवटीपासून बनतो, म्हणून कवटी जेवढी निबर तेवढा मुलगा निबर. सांगा तुम्ही पाणी आणायला, मुलगीच जाऊन आणणार. मुलगा असा बघायतो, ती बहिणीला मनातल्या मनात म्हणतोय, तू आता पाज, मी पिना गेले पाजतो. बापाची काळजी घेणार घरामध्ये, बाप साऱ्या घराची काळजी करतो, पण बापाची काळजी फक्त मुलगी करते. ध्यान करा. एका ठिकाणी एक कुटुंब होतं. बापाला सरकारी नोकरी होती, पण अचानक नोकरीहून काढलं. घरात कुणालाच माहित नाही. आणि मग रोज बस स्टँडवर जाऊन हातगाडा चालवायचा, हातगाडा चालवायचा. एक दिवस शाळेतून येताना मुलीनं बघितलं. अरे बापरे, बाबा एकांतामध्ये बोलले, बाबा हे काय तुम्ही करताय? रोज तर डबा घेऊन येताना आज तर ड्रेसही वेगळा, चांगला ड्रेस घरून लिहायचा, बदलायचा, आणि इकडे दुसरा ड्रेस घ्यायचा. आपण जसं गावात फिरताना वेगळा, शेतात वेगळा ड्रेस लिहितो की तसं. आणि हे बघितलं मुलीनं, सांगितलं, सांगू नको घरी कोणाला, कारण 15 दिवस झालं मी कामावर नाही. मग घर भागवायचं कसं, याच्यामुळं मी हे काम करतोय. आणि घरी गेली मुलगी, हमसून थमसून रडू लागली. काय माझ्या बापाला हे एवढे कष्ट होतात, कोणालाच नाही. एक दिवस खूप कष्ट झालं, काम जास्त पडलं. बाबा घरी आले. आल्यानंतर पाणी दिलं, चहा दिलं, लगेच झोपले बाबा. मुलगी बाबाच्या रूम मध्ये गेले. बाबा काय झालं हो, डोकं दुखतंय, दाबून देऊ? जेवण सुद्धा केलं नाही हो त्या दिवशी. हे मुलीनं बघितलं. आणि रात्री 12 वाजता सगळे झोपल्यानंतर ताट वाढलं आणि स्वतःच्या हातानं बापाला भरलं. हे फक्त मुलगीच करू शकते, दुसरं कोण नाही.
मुलीचं प्रेम प्रत्यक्ष माया आहे, ती माया. आणि म्हणून तिच्यासारखं प्रेम असं मिळणार नाही महाराज. बघा, बाप सुद्धा लग्न मुलीचं जमल्यापासून वाट लावूस तर रोज रडतो, रोज रडतो. फक्त तो माणसात रडत नाही. जगाला आई लवकर दिसते, स्वयंपाक करून घालणारी, पण महिन्याच्या महिन्याला 10-10 हजाराचा किराणा आणणारा बाप नाही दिसत. यशोदामाई, देवकी याचं प्रेम दिसलं आईचं, पण नाका तोंडामध्ये पाणी जाईस तर देवाला वर धरलं, पण देवाला पाण्यात नाही सोडलं. हा बाप नाही दिसला. कौशल्या इतकं रडल्या का एखादा तलाव भरला असता, पण जिवंत राहिल्या. पण फक्त मुलगा आपल्यापासून दूर जातोय, वनवासामध्ये जातोय, हे कळाल्यानंतर तत्क्षणी प्राण सोडणारा बाप या जगाला नाही दिसला महाराज. बापाचं आणि मुलांचं, लेकरांचं प्रेम हे असं असतं. रोज रोज बाप रडतो मुलीसाठी, पण असं एकटा रडतो, एकटा भिंतीला धरू धरू रडतो महाराज. काय सांगावं. आपल्यापासून मुलगी दूर जाते आणि मुलगी ही जास्त गळा पडून बापाच्याच रडते की, है का नाही? आईच्या रडत नाही असं नाही, पण जाताना सांगते सगळ्यांना, दादा बाबाची काळजी घे. आईला सांगते, आई बाबाची काळजी घे. अशी ही मुलगी आहे. आणि अशा या त्या मुलीच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या आपल्या वारकरी संप्रदायाला आधार म्हणून हा कार्यक्रम ठेवला. तर सोनाली दीदी आणि श्रीमान विश्वजित यांच्याकरता एकदा मनपूर्वक सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करा. भरभरून आशीर्वाद सर्वांकडून आनंदीला तिच्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला आनंदी आनंद यावा एवढी इच्छा देवाजवळ व्यक्त करतो. आणि म्हणून आता थोडं आपण अभंगाकडे वळू. आता इथून 2 तास लागते बघा. जमल का नाही हो महाराज. अहो काय थंडी आहे. असो, नियोजित वेळेमध्ये मी संकल्पित वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जन्माला आल्यानंतर आपण काय करावं लागतं? मी कोण आहे, मला काय करायचंय, कुठे जायचंय, मी कोण आहे, अहम ब्रह्मस्मी, मला काय करायचंय, देवानं मला इथं काय पाठवलं, याचा विचार करावा लागतो. कारण हा देह जो मिळालाय ना मानवी शरीर, सहजासहजी नाही. 83,99,999 योन्या पूर्ण कराव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये एक योनी कोटी वेळा, एका योनीमध्ये कोटी वेळा जावं लागतं, मग मनुष्य देह आहे. हे सहजासहजी मिळालेला नाही मला. याच्यासाठी खूप कष्ट खाल्ल्यात जीवाला. आणि म्हणून या देहामध्ये आल्यानंतर सार्थक व्हायचं असेल, आपल्या शरीराचा विचार करा. हाताला जर सार्थक करायचं असेल तर हातानं टाळी वाजवावी, कपोते पिसावे, हातानं टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरी. बघा, आपण टाळी वाजवावी, कारण
टाळी वाजल्यानंतर काही आपल्या शरीरामध्ये बदल होतो महाराज. आपल्या शरीराचं कुठं हाड दुखणं असेल, कुठं डोकं दुखणं असेल, कुठं हृदयाचं असेल, अटॅकचं असेल, हे सगळे केंद्र इथं आहेत. आणि ज्या वेळेस असं दबलं जातंय, पर्क्युलेशन होतंय, त्यावेळेस सगळं मोकळं होतंय महाराज. म्हणून तर कीर्तनकाराची मरमर असते, टाळी वाजवा, टाळी वाजवा. आई म्हणतात महाराज गायला लागाले असं इथल्या इथं मध्ये काय करतात, टाळी वाजवावी लागते. कारण टाळी जर आपण सतत वाजवत असू तर आपणाला दवाखान्यामध्ये जायची गरजच पडणार नाही. विठ्ठल पायाचं सार्थक कधी आहे? ही पायानं पंढरपूरची वारी करावी, या पायानं आपल्या मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घ्यावं, त्याच्यामध्ये सार्थक. डोळ्याचं सार्थकत्व, या डोळ्यानं फक्त विठ्ठल बघावा. जिभेनं घेई घेई माझे बाचे, गोड नाम विठोबाचे. कंठामध्ये सतत देवाचं नाम असलं. कंठी धरीला कृष्णमणी. कृष्णमणी म्हणजे काळा मणी, काळा म्हणजे कृष्ण. कंठी धरला कृष्णमणी. नाही तर याच्यावर त्या मण्यावर एक आणि आलंय बघा, कुंकू घ्या कोणी काळा मणी, 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 कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातोने घ्या कोणी, दाताचं दातोने घ्या कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कंठाचं सार्थकत्व आहे, त्याच्यामधून भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. मग वेगवेगळ्या अवयवाचं सांगण्यापेक्षा महाराज पूर्ण देहाचं सार्थक, की तुकाराम महाराज एके ठिकाणी बोलतात, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखिलिया. त्याला बघितलं की काय होत, त्याला बघितलं 18 नाही 36 तास वारीमध्ये असू द्या आणि भगवंताचं दर्शन झालं, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला.
जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली देवाला बघितल्या बरोबर भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद आणि आनंद घेण्याकरता तर हा जन्म आहे आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद करता हे आयुष्य महाराज पुन्हा पुन्हा हे नाही महाराज हा जन्म पुन्हा नाही म्हणून आपणाला नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवचे होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा अहो देव व्हायचं म्हणलं तर या देहातून देव होता येत ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून संत मंडळी देव झाले देव आणि म्हणून ह्या देहाचं महत्व अनन्य साधारण आहे हे सहजासहजी मिळणार नाही महाराज या देहाची महती स्वर्गातल्या देवलोकांना जे रोज अमृत पितात त्यांना विचारा रोज पिऊन गटारीत पडणाऱ्याला काय करणार आहे विठ्ठला विठ्ठला कशा करताय काही काही नुसतं मोबाईल वर बघा काय हे जीवन म्हणजे अनमोल आहे हे जीवन म्हणजे संसार समुद्र आहे मग जीवन समुद्रासारखं मग बुडून मरतात काय मग आहे का नाही काय माणसं स्टेटस ठेवतात महाराज स्टेटस ठेवावं का स्टेटस असावं आणि त्या स्टेटसची अशी गोष्ट झाली माणूस ठेवतय एकासाठी बघताय दुसरंच खुश होतय तिसरं नाराज होतय तिसरं आणि पाचव्याची मिठी मध्ये शेंड मी पाठवा विठ्ठल आणि म्हणून आपलं जीवनाचं सार्थकत्व आपल्या देहाचं सार्थकत्व आपणाला जन्माला येऊन बघायचंय जन्म आपणाला मिळालाय कशा करता मिळालाय तर या जन्माचं सार्थक करण्याकरता मिळालाय मग संत जनाबाई तीच गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात जन्म
पांडुरंगाच्या पहिल्या चरणामधून संत जनाबाई सांगतात काय? जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक. देहाचं सार्थक करून घ्या असं सांगतात महाराज. जन्माचं सार्थक परमात्मा प्राप्ती झाल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून हा देह देव मिळवण्याकरता महाराज, दुसरं काम करण्याकरता नाहीच. मग कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम, कामामध्ये आपणाला कळतंय पण शेवटी पुन्हा वळत नाही, आहे का नाही? माणूस म्हणते कळतंय पण वळत नाही. हा, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहते नराळी रांडा पोरे सकळ. म्हणून आपण जोपर्यंत आपल्या देह अधीन आहे तोपर्यंत या देहानं देव होणं म्हणजे देहाचं सार्थक आहे. आणि म्हणून संत जनाबाई म्हणतात की सार्थक करण्याकरता मुखानं काय करावं लागतं? वाचे
दुसऱ्या चरणामधून संत जनाबाई सांगतात की आपल्या देहाचं सार्थक जर करायचं असेल तर वाचेन देवाचं नाव घ्यायचं. वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. दुसरं बोलण्याची नाही आता देवाविन काही. बोलवायचे बोले जेने विठ्ठल डोले. असं बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आणि म्हणून या वाचेन वाचा गीत गायजे. वाचा गीत गायजे. गीत आहे पण हे विठोबाचंच. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. गीत गीत म्हणलं की भरपूर गीत आहेत. देशभक्ती पर गीत आहे. दारू बंदी पर गीत आहे. हुंडा बंदी पर गीत आहे. आम्ही शाळेमध्ये असताना म्हणायचं बघा, पत्रात मजकूर लिहिते मी आई, जिव्हाळ्याच माझ इथं कोणीच नाही. आज मला छळतात हुंड्याच्या पायी. आज मला छळतात हुंड्याच्या पायी. आता हुंडाच राहिला नाही तर छळायचा संबंधच नाही. विठ्ठल वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. देहाचं सार्थकत्व विठ्ठलाचं नाम घेतल्यानंतर आहे. महाराज, जर कोणाच्या छातीमध्ये दुखत असेल, अटॅकचा संभव येत असेल तर नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणा. डॉक्टरनी मान्य केले महाराज, विज्ञान मानतंय आज. विठ्ठल विठ्ठल, जो ठवरचा भार आहे त्यानं ऊर्जा निर्माण होते. हृदय शक्तिशाली बनतंय. म्हणून तो अटॅक येण्यापासून परावर्तित होतो, पलीकडे जातो. एवढी नामात ताकद आहे महाराज. नामामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. आणि म्हणून वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. मग आपण बी घेऊ की, आहे का नाही? सगळे आता हात काढा. हात बाजूला काढा, म्हणजे फक्त शालीतून काढा. प्रत्येकानं टाळी आणि मुखानं नाम. विठोबा रखुमाई. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. देहाचं सार्थक भगवंताच्या नामानं होतं महाराज. कारण नामासारखं काहीच नाही. इथं सगळं गेलं.
अवघाचे आकार ग्रासियला काळे, एक ते निराळे हरीचे नाम. हो, हरीचं नाम राहणार आहे महाराज. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. म्हणून सगळं जरी संपलं तर नाम नाही संपणार महाराज. आणि म्हणून नुसतं एक नाम घेतलं, दुसरं काहीच करायची गरज नाही महाराज. काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले. का? सर्व साधनांचे सार, भव सिंधू तरी पार. अशी नामाची महती आहे महाराज. नाम असं आहे बघा, चांगलं आहे, नाम चांगलं आहे, फक्त ते कंठामध्ये राहिलं पाहिजे. नाम चांगले चांगले, कंठी राहो माझे भले. कपिकुळा उद्धराले, मुक्त केले राक्षसा. कपिकुळाचा उद्धार आणि राक्षसांना सुद्धा मुक्त केलं, असं हे प्रभावी नाम आहे महाराज. दगड पाण्यावर तरली, वदकी तारिले पाषाण. हे महिमान नामाचे, नामाचा महिमा सांगता येत नाही महाराज. आणि म्हणून संत जनाबाई अभंगाच्या 3ऱ्या चरणात ऐसा नामाचा महिमा, अभंगाच्या 3ऱ्या चरणामधून सांगतात. ऐसा नामाचा महिमा, शेषावर्णिता झाली सीमा. काय महिमा आहे महाराज? अहो इतका महिमा आहे,
मुखी नाम हाती मोक्ष. किती लवकर आहे. नामे नाही तरला कोण ऐसा द्या मज निवडून. ना अभ्यास करून डोकं मॅड झालं असं ऐकलं असल, पण भक्ती करून मॅड झालं असं कधीच ऐकलं नाही महाराज. नामाचा महिमाच तसा आहे महाराज. नामाचा महिमा असा आहे, पाषाणामधून पाणी येईल. जर आपण दीपराग गायला तर दिवे लागत होते म्हणा. आताचे जर गायक दीपराग गायले तर दिवे लागलेले बंद होते. नाही, खोटं असलं तर मला सांगा. मेघ मल्हार राग आबाळ सुद्धा नाही द्या हो, थेंब पडत होते म्हणा. आता पाऊस चांगला जरी पडायला आणि ह्यानं जर मेघ मल्हार गायला चालू केलं तर पाऊस पुढं नांदेड असं होईल. एवढं म्हणजे अवघड आहे मला. काय गातो हे कळे ना. राग आळवितो ना. खूप अवघड आहे. डबल कीर्तन लावायचे का काय काय. असं काय नाही. तिकडचे तर म्हणते तुमचं महाराज कवर चालायचंय ते चालू द्या. सासू भरपूर आहे काय, किती तर भरपूर किती लागली असेल जाळायला. जाळच बंद नाही बघा तिकड. डॉक्टर गेल्या भरला तिथंच होते, पण बरं झालं ती अडकिवलं इथं कचकटून कमर. नाहीतर डॉक्टर कमादाजी तिकडच. म्हणलं तुम्ही कीर्तनाला नव्हतं होताव की कुठं शेकोटी खरा. तिकडं असतंय का. आता यावेळेस जा नाही कडकड कडकड काकडायचे बघा तेव्हा. असो, विनोदाचा भाग सोडून द्या आणि कीर्तनाचा भाग ऐका. ऐका नाही. ऐसा नामाचा महिमा झाली शेषा वर्णिता झाली सीमा. नाम घेतलं की हातामध्ये मोक्ष. पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे. अहो नुसतं राम म्हणलं पाऊल टाकला. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. एकनाथ महाराज तर यापेक्षा जबरदस्त सांगतात. काय कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. एक हरिणाम जपता घडे. एकदा हरी म्हणायचं आणि कोटी यज्ञाचं फल पदरात पाडून घ्यायचं. हा महिमा सामान्य समजता का. ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा. महाराज तुमचं आमचं तोंड एकच आहे. एकदाच राम म्हणू शकता, पण शेष भगवंताला 1000 मुख आहेत. तुम्ही एकदा राम म्हणलं की त्याचं 1000 पट होते महाराज. 1000 राम नाव निघतं. एवढं सामर्थ्य आहे. मग त्या तपाची, त्या जपाची, त्या नामाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. शेषावर्णिता झाली सीमा. तिकडे त्याच्यापेक्षा पुढे कोणी करू शकत नाही. कारण नाम जपाचं महत्व अनन्य साधारण असेल तर शेष भगवंत. आणि म्हणून हे नाम इथंच तारताय असं नाही, या तिन्ही तालाला तारण्याचं काम नाम स्मरण करताय असं जनावं म्हणतात.
त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी मने नाम याचे जनी. जनाबाईचं म्हणणं तेच आहे, त्रिभुवनाला तारण्याची ताकद नामस्मरणामध्ये आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ. वाल्मिक महर्षींनी ते सांगितलं, ऐसे बोलिले वाल्मिक, ऐसे बोलिले वाल्मिक, नामे उद्धरे तिन्ही लोक, नामे उद्धरे तिन्ही लोक, ऐसे बोलिले वाल्मिक, ऐसे बोलिले वाल्मिक. वाल्मिक महर्षी तेच सांगतात, नामचिंतनानं देव दानव सुंदर किन्नर यक्ष गंधर्व सगळ्यांचा उद्धार नामचिंतनानं होतो महाराज. अमुक एकासाठी नाही महाराज, सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि म्हणून भगवंताचं नाम घेऊन आपलं जन्म सार्थक करायचा आणि संतांचं नामचिंतन करून कीर्तन सार्थक करायचं. तुकाराम 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 जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. यथामथी यथावकाश. या अभंगाचं चिंतन तुमच्या समोर झाले. या अभंग चिंतनामधून एखादा कटू शब्द बोबडात होता, चुकीचा शब्द गेला असेल, आपलाच समजून क्षमा करा. झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणावर समर्पित करून याच ठिकाणी या सेवेला विराम. तत्पूर्वी आनंदी बाळाला कोटी कोटी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा. करविली तैसी केली कटकट, वाकुडी का नीट देव जाणे, कोण्या कारणे झाले निर्माण, देवची कारण देव जाणे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय
राधा